लग्नाच्या बोलणीचं काय होणार? वेळ निघून चाललीये. मला काही सुचत नाहीये. आपल्याला लवकरच निर्णय घ्यावा मित्रांनो नमस्कार. लग्नाच्या गोष्टीवर चर्चा करत असताना हा एक अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून जी काही आम्ही 2-3 महिन्यापासून सातत्यानं आवाहन करत असतो की तुमच्याकडे जर तुमच्या ओळखीतील परिचयातील जर काही गरीब घरच्या मुलींची स्थळं असतील, काही विधवा मुलींची स्थळं असतील, घटस्फोटितांची स्थळं असतील किंवा कमी शिकलेल्यांची स्थळं असतील, मग ती आंतरजातीय स्थळं असतील की ज्यांना खरोखर विवाहाची गरज आहे, तर अशांची माहिती, बायोडाटा, फोटो, व्हिडिओ, ऑडिओ क्लिप जे काय असेल ते आमच्यापर्यंत पाठवा. आम्ही ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि या माध्यमातून कुणाचीही फसवणूक होणार नाही किंवा कुणालाही 1 रुपयाचा खर्च न लागता त्याला योग्य स्थळ मिळेल. झालं तर झालं भलं, नाही तर त्याच्यामध्ये काही कुणाचं नुकसान होणार नाही, या हिशोबाने आम्ही आवाहन केलं होतं आणि त्याच्यातून बऱ्याचदा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. म्हणजे अशी 2 लग्न 2 महिन्याच्या आधी जुळलेली आहेत आणि त्याच्यासाठी हा जो काही पुढचा 1-2 मिनिटाचा व्हिडिओ आहे तर तो तुमच्यासाठी महत्वाचा आहे. आणि मग ही स्थळं आमच्याकडे सातत्यानं येत असतात म्हणजे अशी काही लय मोठ्या संख्येने येत नाहीत. मात्र आठवड्यातून एखादं 2 स्थळ किंवा असे 1-2 फोन येतात. तर काल परवाच आम्हाला एक अकोल्यावरून फोन आला. त्यांना सुद्धा त्यांनी मुलीचा बायोडाटा टाकला आणि त्यांना जी काही त्यांच्या अडचणी सांगितल्या आणि त्यांनी सांगितलं की फक्त कृपा करून आमचा हा बायोडाटा कुठे ग्रुपवर टाकू नका. मग त्यांच्या हिशोबाने किंवा त्यांच्या अपेक्षेनुसार जर आम्हाला एखादं स्थळ आलं, म्हणजे मग एखादं 100 बायोडाटे जर आले आणि त्याच्यातून आपण 2-4 बायोडाटे त्यांच्याकडे पाठवले तर एखाद्याचं ह्या माध्यमातून लग्न जुळू शकतो. किंवा आपण जसं एखाद्या वेळेस आपण 100 ठिकाणी एखादं काही मार्केटिंग करताना 100 दुकानात जातो, तर त्याच्यातून एखादा दुकानदार आपला माल घेतो, तशातला हा प्रकार आहे. फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की मराठा लग्न अक्षदा हा कुठलाही व्यवसाय नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही कुणालाच पैसे मागत नाही आणि आमच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही. ही गोष्ट ध्यानात घ्या. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची जी काय आहे की हे फुकट आहे असं सांगत असताना त्याच्यासाठी तुम्हाला पण काहीतरी करावं लागेल. निदान स्वतःसाठी तुम्हाला काहीतरी करावं लागेल. आणि कारण मराठा लग्न अक्षदा हा कुठलाही लग्नाचा बाजार नाही किंवा जत्रा नाही किंवा भाजीपाल्याचं दुकान नाही की चिवलडा घेतला तर घेतला माल, नाही तर नाही घेतला. हा फक्त एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे. मग आमचे ग्रुप असो, ऍप्लिकेशन असो, वेबसाईट असो किंवा व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगत असू, तर लक्षात घ्या की जी लोक स्वतःसाठी काही करतात अशाच लोकांसाठी हा व्हिडिओ आहे. लक्षात घ्या की आम्ही जोर देऊन सांगतो आहोत की स्वतःसाठी. म्हणजे आम्ही एखादं आवाहन करतो की बा आमच्याकडे असा असा हिंगोली जिल्ह्यातला बायोडाटा आलेला आहे आणि त्या बायोडाटाची अशी अशी अपेक्षा आहे. आणि जर तुम्ही त्यांना जर अपेक्षा असेल की त्यांना हिंगोली जिल्ह्यातलं स्थळ पाहिजेत असेल, तर हिंगोली जिल्ह्यातल्याच लोकांनी जर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचत असेल तर त्यांनी आम्हाला त्यांचा बायोडाटा आणि ते बाकीची माहिती टाकली पाहिजे. परंतु आपण असं करतो की तुमच्या अमक्या अमक्या तारखेच्या नुसार व्हिडिओ नुसार मला त्या बायोडाटाची माहिती द्या. आता तुमचं नाव, गाव, पत्ता आता काहीच ठाव ठिकाणा नाही. तुम्हाला कशी काय अशी काय, म्हणजे लोकांच्या मुली काय वाटेवर पडल्या किंवा असं काही म्हणायला गेलं तर लोकांना राग येतील. असे कसे तुम्हाला बायोडाटे पाठवणार आम्ही की तुम्ही. बऱ्याचदा असं होतं की मुलगी असते हिंगोली जिल्ह्यातली, हा असतो कुठला तरी कोकणातला किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचा, कर्नाटकातला, आणि तो म्हणतो मग मला ही पोरगी पसंत पडली. तर हे असं कृपा करून हा व्हिडिओ इथंच स्किप करा. सबस्क्राईब केला असेल तर चॅनल अनसबस्क्राईब करा. आमचं काही एक म्हणणं नाही. या अशी दुकानदारी किंवा असा बाजार भरू नका. जर आम्ही जी काही सूचना सांगत असू तर ती सूचनेचं पूर्णपणे पालन करा. दुसरीकडं आम्ही जो काही याच्या माध्यमातून जो काही कार्यक्रम सुरू करत आहोत, तर स्वतःसाठी ज्यावेळेस आम्ही हा शब्द वापरला, तर आम्ही आता असं करणार आहोत की आमचा असा अनुभव आला, लक्षात आलं की आमच्याकडे जी काही 700-800 लग्न जुळली तर ती ओळखीच्या लोकांत जुळली, परिचयात जुळली. त्याच्यासाठी एक छोटंसं उदाहरण सांगतो की या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ही माहिती सांगतो की मी उदाहरणार्थ एका भारत सरकारच्या इन्शुरन्स कंपनीचं काम करतो. उदाहरणार्थ ती रेप्युटेड कंपनी आहे. उदाहरणार्थ सांगतोय मी की उदाहरणार्थ स्टेट बँक आहे समजा, भारतातली सगळ्यात मोठी आणि नंबर 1 ची बँक असं म्हणू, की ज्या बँकेचे लोक कधीच सरळ बोलत नाहीत, पण त्या बँकेवर लोक विश्वास ठेवतात. आणि मग अशा स्थितीमध्ये त्या बँकेचा एक विमा आहे आमच्याकडं, किंवा महिन्याला 500 रुपये भरा किंवा वर्षाचे 5,500 रुपये भरा
आणि ते 5,500 रुपये तुम्ही असे 10 वर्षापर्यंत भरा. तुमचे 55,000 10 वर्षात जमा होतील. त्याच्या बदल्यात तुम्हाला 50,000 रुपये वापस भेटतील. पण त्याच्या बदल्यात अशी सुविधा भेटते की अग्रीमेंट सोबतच लिहून येते की विमा काढल्याच्या नंतर 500 रुपये भरल्याच्या नंतर 30 दिवसाच्या नंतर तुमच्यासाठी तो विमा लागू होईल. आणि कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जे MBBS चा डॉक्टर आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही गेल्याच्या नंतर जर समजा तुम्ही 24 तासापेक्षा जास्त काळासाठी ऍडमिट राहत असाल तर त्याच्यात तुम्हाला लागणाऱ्या गोळ्यासकट पाण्यासकट सगळा खर्च ही स्टेट बँक करेल. हा एक चांगला प्रोडक्ट आहे. भारत सरकारचा अप्रूव्ड प्रोडक्ट आहे. IRD न त्याला मान्यता दिलेली आहे. त्याचं अग्रीमेंट पण आहे, त्याची वेबसाईट पण आहे आणि त्याचे डॉक्युमेंट्स पण आहेत व्हॅलिड सगळे. आणि हा तुम्ही सगळे माझ्या गावातले माझ्या ओळखीचे लोक आहात. आणि मी गावात उठलो आणि माझं 3,000 लोकसंख्येचं गाव आहे आणि 3,000 लोकसंख्येच्या गावामध्ये 50 लोक घर असे येतं की ते हा 500 रुपये महिन्याचा विमा घेऊ शकतात. आणि गेलो त्याच्यानंतर 50 घरं फिरले, शेजारच्या गावात गेलो 50 घरं फिरले. एक कल्पना करा की किती लोक माझा विमा घेतील. की मला ज्यावेळेस 10 घरं फिरू तर एखाद्या मोठ्या मुश्किलने एखादा ओळखीचा तो विमा घेईल. कारण मी त्याला गॅरंटी देऊन राहिलो, लेखी स्वरूपात देऊन राहिलो. तरी तो 500 रुपये एका टायमाला माझ्यासारखा माणूस बारवर बसला तर 500 रुपये एका बसनीला 2-3 क्वार्टर मध्ये घालतो. बाकीच्या लोकांचं नाही सांगत, हे आमच्या विषयी सांगतोय. आणि मग असे पैसे घालतो पण तो विमा खरेदी करत नाही. मग एखाद्याच्या पोटचा गोळा हा आतड्या कातड्यातला असं कोणाच्याही अनोळखी हातात तो देईल का? मग बोंबलत फिरायचं की मुलीचे भाव वाढले आणि अपेक्षा वाढल्या आणि हे झालं आणि ते झालं. तर याच्यासाठी आता एक आव्हान आहे की तुम्हाला या व्हिडिओच्या खाली कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकायचं. फक्त तुम्ही सांगलीमधले असाल तर सांगली टाका, वाशिम टाका, कोल्हापूर टाका. आम्ही काय करू की त्या तुमच्या जिल्ह्यानुसार तुम्हाला किंवा तुमचा मेल आयडी टाका, त्याच्यानुसार तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये आम्ही काय करू की तुम्हाला त्या जिल्ह्याची लिंक टाकू व्हॉट्सअप ग्रुपची. त्याच्यात तुम्हाला ₹1 लागणार नाही आणि तुमच्या जिल्ह्यातली स्थळं बायोडाटे त्याच्यावर पाठवू. मात्र त्याच्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावं लागेल की त्या ग्रुपची लिंक जॉईन करताना किंवा याच व्हिडिओच्या खाली आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉमन ग्रुपची लिंक टाकतोय आणि जो ग्रुप आहे तर त्या व्हॉट्सअपच्या ग्रुप तुम्ही जॉईन करा. जॉईन केल्याच्या नंतर फक्त तुमचं नाव आणि जिल्हा टाका आणि त्याच्यात 8 राहील की तुम्हाला आम्ही त्या ग्रुपला जॉईन करू, त्या ग्रुपचा ऍडमिन बनवू आणि ऍडमिन बनवल्याच्या नंतर तुम्हाला कमीत कमी 10 तुमच्या ओळखीचे लोक त्या ग्रुपमध्ये ऍड करणं आवश्यक आहे. हे जर तुमच्याकडून होत नसेल तर इथंच जय महाराष्ट्र. तुर्तास धन्यवाद. जय जिजाऊ. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. 2 लिंक येतं. एक स्थळाचा परिचय देणारी लिंक आहे, दुसरी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. काय वाटते ते पहा.